नमस्कार मंडळी, कसे आहात? नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे मेदूवडा रेसिपी. मेदूवडा ही एक साऊथ इंडियन डिश आहे. खूप छान अशी साऊथ इंडियन डिश आहे. वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे हे मेदूवडे असतात. खायला खूप चविष्ट लागतात. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी साऊथमध्ये हा पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. चला तर मग आपण पाहूया कसे बनवतात मेदूवडे. सर्वप्रथम आपल्याला 2 वाटी एवढी उडदाची डाळ घ्यायची आहे. ही सालीसकट डाळ न घेता आम्ही पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे. वाटी उडदाची डाळ घेतली आहे. तिला आपण आता स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यात पाणी टाकून डाळेला 5 ते 6 तासांसाठी भिजत ठेवूया. 5 ते 6 तासांनंतर जेव्हा आपली डाळ पूर्णपणे फुलून गेलेली असेल तेव्हा आपल्याला बघा डाळ आता मस्त फुलून गेलेली आहे. 5 ते 6 तास अगोदरच आम्ही भिजवून ठेवलेली होती. आता आपण तिला मिक्सरच्या भांड्यातनं वाटून घेऊया. त्यात आपल्याला थोडंही पाणी घालायचं नाही आहे. बघा मस्त अशी डाळ वाटून झालेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला आपली संपूर्ण डाळ वाटून घ्यायची आहे. यात आम्ही कुठलाही पदार्थ घातलेला नाही आहे. यात तुम्ही मेथी दाणे वगैरे घालू शकता, पण आम्ही यात काहीही घातलेलं नाही आहे. बघा किती चिकनी अशी आपली डाळ दळून झालेली आहे. त्यात जराही उडदाचे रवे किंवा काही दिसत नाही आहे. बघा आता आपण जे पीठ तयार केलेलं आहे उडदाचं डाळीचं त्याला मस्त फेटून घेऊया. आपण जेवढा वेळ हे उडदाचं पीठ फेटू तेवढी त्यात हवा भरली जाईल आणि आपले वडे तयार करण्यासाठी आपल्याला छान असं बॅटर मिळेल. बघा मस्त असं आपल्याला सतत फेटून घ्यायचं आहे. आपल्याला एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे. जेव्हा आपल्याला वाटेल की हे बॅटर हलकं होतंय तेव्हा आपण पिठाचा असा छोटासा गोळा तोडून पाण्यात टाकायचा आहे. जर गोळा असा वर आला तर समजायचं की आपलं पीठ हे मेदूवडे बनवण्यासाठी रेडी आहे. बघा तर मग आता आम्ही अर्ध बॅटर एका दुसऱ्या भांड्यात काढून घेतोय. त्यात थोडं चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा एकदा फेटून घेऊया. यात आम्ही कुठलाही पदार्थ घातलेला नाही आहे. यात तुम्ही नारळ वगैरे घालू शकता किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा वगैरे मिक्स करू शकता, पण आम्ही यात फक्त आणि फक्त मीठच घातलं आहे. पाणी घेतलं आहे थोडं साईडला आणि तेलही तापत ठेवलेलं आहे. तेल गरम झालं आहे की नाही हे पाण्यासाठी आपण छोटासा गोळा तोडून तेलात सोडूया. एकदमच गोळा जर वर आला तर आपल्याला थोडा वेळ थांबायचं आहे. आधी तेल थोडं गार करायचं आहे आणि मगच आपण आपले वडे करण्यास सुरुवात करूया. जर आपण यात घाईघाईने गरम तेलातच वडे सोडले तर वडे हे बाहेरून जळतील, आतून कच्चे राहतील. बघा एका वाटीला आम्ही असा रुमाल लावलेला आहे. रुमाल ओला करायचा आणि त्यावर असं थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे आणि गोलाकार आकार देऊन त्यात मधोमध असं छिद्र करायचं आहे आणि दुसऱ्या हाताने घेऊन मगच आपल्याला तेलात वडे सोडायचे आहेत. आपण जर का तशीच वाटी तेलात सोडली तर आपल्याला इजा देखील होऊ शकते. त्यामुळे हातात घेऊन मगच सोडायचं आहे आपण, कारण की वाटीच्या वरून पाणी लावतो तर ते पाणी वाटीच्या आतमध्ये जातं आणि मग आपल्याला इजा होऊ शकते. बघा अशा पद्धतीने आम्ही मस्त वडे करून घेतोय. तुम्ही हे अशाच पद्धतीने करा म्हणजे सोपं जाईल. बघा काहीही वेळ लागत नाही आहे वडे तयार करताना. घ्या आणि सोडा. बघा थोडा तिरकस झाला. बघा मस्त वडे बघा किती छान असे फुलून वर येत आहेत. अशाच पद्धतीने तुम्हालाही वडे करता येतील. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. काहीही अशक्य असं नसतं. बघा किती छान असे वडे फुलून येत आहेत. बघा मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला वडे शिजवून घ्यायचे आहेत. आतून वडे खूप छान असे होतात आणि पूर्णपणे शिजून झालेले असतात. का? कारण की आपण 7 ते 8 मिनटं लावून हे वड्यांना छान शिजवून घेणार आहोत. वरून जरी आपल्याला गोल्डन कलर आलेला असेल तरी देखील मध्ये वडे कच्चेही राहू शकतात. त्यामुळे आपल्याला छान त्यावर असं तेल टाकून टाकून वडे पूर्णपणे शिजवून घ्यायचे आहेत. माहीत आहे का दक्षिण भारतातील
पोंगल हा सण असतो ना, त्या दिवशी एक पारंपरिक पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे मेदूवडा. हा पदार्थ त्या दिवशी नक्कीच केला जातो. बघा किती छान असे आपले वडे मस्त तळून झालेले आहेत. बघा अशाच पद्धतीने आपल्याला आपले संपूर्ण वडे हे छान फ्राय करून घ्यायचे आहेत. बघा वडे मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये कलर वेगळा दिसत असेल, पण सोनेरी रंगच आपल्याला आणायचा आहे. जास्त डार्क कलर आपल्याला करायचा नाही आहे, म्हणजे आपल्याला वडे हे जळायला नको आहेत. म्हणून असे बघा सोनेरी मस्त शेकून घ्यायचे आहेत. आमची बघा आता तुम्हाला आम्ही वडा किती कुरकुरीत झाला हे करून दाखवू. किती कुरकुरीत असे आपले वडे झालेले आहेत. आता आपण त्याला तोडून बघूया आतमधून कसं झालं. बघा आतमधून खूप असा छान मौसूद आपला वडा झालेला आहे. मस्त अशा पूर्णपणे शिजून गेलेला आहे. तुम्हीही अशा पद्धतीने एकदा मेदूवडा करून बघा. आणि आमची मेदूवडा करण्याची साधी आणि सोपी पद्धत जर का तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. आम्ही हे वडे सांबारसोबत सर्व करतोय. तुम्ही नारळाच्या चटणी सोबत देखील सर्व करू शकतात. बघा किती छान आपले वडे तयार झालेले आहेत. वा खूप मस्त कुरकुरीत आणि आतून मऊ असे. नक्की ट्राय करा. थँक्यू फॉर वॉचिंग.